आता आपण बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 मध्ये जरदोशीची लोडिंग बघितली, तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण लीफ लोडिंग बघणार आहेत, म्हणजे पाकळीचे भरीव काम. तर आता याच्यामध्ये बघा, पाकळ्या या पद्धतीने असतात. एक असती या पद्धतीची, तुम्हाला एवढं डिटेलमध्ये व्हिडिओ कोणीही देणार नाही हे लक्षात घ्या. हे बघा, एक असती या पद्धतीची, बरोबर, कारण जास्त करून 2 प्रकारच्याच पाकळ्या आपल्या कामामध्ये यूज केले जातात. आता ह्या 2 प्रकारच्या पाकळ्या भरायच्या कशा, तर ते तुम्हाला दाखवते. त्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलं असतं, पण खूप मोठा व्हिडिओ होतो, मग तुम्हाला येतो कंटाळा बघायला, तर त्याच्यामुळे आपण याचा पार्ट 2 पण बनवलेला आहे. आता सर्वात पहिलं बघा, ज्यावेळेस तुम्ही हे क्रॉसमध्ये लोडिंग भरणार असतात, तर त्यावेळेस काय करायचं आहे, जास्त तुम्हाला पण बोलून नाही सांगत आहे, तुम्ही फक्त लक्ष द्या की काय चाललेलं आहे आपलं काम ते. तर आता आपण क्रॉसमध्ये इथे लोड भरून घेतली बघा. आता क्रॉसमध्ये लोड भरल्याच्या नंतरून याच्यामध्ये मी तुकडे करूनच घेतलेले आहेत. हे बघा, हे तुम्हाला दिसत असेल, जरदोशीचे इथे मी तुकडे केलेलेच आहेत. आता हेच तुकडे आपण त्याच्यामध्ये भरणार आहेत. तर हे तुकडे भरताना आपण कसे भरतील बघा, जे आपण लोडिंगसाठी जे तुकडे केलेले तेच हे आहेत. आता आपला तुकडा असा असला पाहिजे आहे की जे पण आपलं काम आहे त्या कामामध्येच ते काम त्या कामामध्येच तुमचा तो जो जरदोशीचा तुकडा आहे तो बसला पाहिजे. आता मी ज्यावेळेस हे क्रॉसमध्ये लोडिंग दिलं, तर मी बघा वरच्या पॉईंटपासून सुरुवात करते. वरच्या पॉईंटला एक एक्स्ट्रा टाका काढला आणि जो जरदोशीचा आपण एक सिंगल तुकडा घेतलेला आहे तो पहिला टाकून घेतला. आता हा टाकताना एखाद वेळेस तुमचा खाली जात असेल, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या टाक्याकडे जायचं आहे. परत दुसरा टाका टाकताना मी काय करेल बघा, बरोबर त्याच्यावरतून आपला हा जरदोशीचं काम येणार आहे. आता इथून मी काढलं परत मागे, आणि सेम याच पद्धतीने आता आपण हे पूर्ण काय करणार आहेत, जरदोशीची लोडिंग करून घेणार आहे. खूप सोप्या पद्धतीने दाखवते तुम्हाला, अवघड पण वाटणार नाही, बघूनच तुम्हाला ते समजेल असं दाखवते की जेणेकरून तुमचं काम पण तुम्ही घरबसल्या शिकू शकतील असं. तर आता जर तुम्हाला हे खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील आणि मी जे सांगते ते तुम्हाला समजत असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा. काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. उत्तर तुम्हाला भले तिथं दिलं जात नसेल तरी मी तुम्हाला तेच उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या याच्यामध्ये दिलं जाईल. काही अडचण आली तर सांगा. तर हे बघा, हे तुम्ही बघतात आहे की आपले इथे हे लोडिंगचं काम कंप्लीट झालेलं आहे. तर माझा हा लास्टचा टाका इथे पडेल बघा. काम एकदम पटकन होऊन जातं बघा. तुम्ही अवघड दिसायला करायला सुरुवात केली तर तुम्हालाही एकदम इझीमध्ये होऊन जाणार. तर हे झालं आपलं क्रॉसमधले लोडिंग. हे तुम्ही दिसतंय, तर हे झाली आपली क्रॉसमधले लोडिंगची पाकळी. याला तुम्ही चेन स्टिचची आउटलाईन करून बांधून घेऊ शकता या कामाला, किंवा तुम्ही असं जरी ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मण्यांची लोडिंग करू शकता, कटबीट्सची लोडिंग करू शकता. तर या पद्धतीने बघा लोडिंगचं काम असतं. आता इथूनच्या पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कटबीट्स, शुगर बीट्स याची पण लोडिंग येणारच आहे, पण सध्याला जरदोशीचं काम पहिलं बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हे प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला वेळ भेटेल. तर हे झालं क्रॉस लोडिंग. आता आपण येऊया दोन्ही साईडून लोडिंग कशी करायची त्याच्यावरती. आता ज्यावेळेस ही पाकळी तुम्हाला भरायची असते, तर त्याच्यात सगळ्यात मेन जो काम असतं तर ते काय असतं, याचा पहिला मिडल असतो काढणे. हे बघा, या पद्धतीने आपला हा मिडल असतो. मी थोडीशी पाकळी वाढवते, मोठी करते, की जेणेकरून तुम्हाला ती पाकळी भरल्यानंतरून कशी दिसते ते दिसेल. हे बघा, या पद्धतीने पहिला मिडल काढायचा. त्याच्यानंतरून त्या मिडलच्या बरोबर बाजूने काय करणार आपण, ही जी जरदोशीची आपली नक्षीची आपली जरदोशी आहे ती लावून घेऊया. म्हणजे ही एक प्रकारची भरच असते त्याच्यामध्ये. ही भर देऊन घ्यायची. भर देऊन घेतल्याच्या नंतर मी डायरेक्ट कंटिन्यू काम करते बघा. मी डायरेक्ट काय केलं, वरती गेली, पॉइंट वरती गेली. तुम्हाला जर खालती तर
जसं आता मी हे कंटिन्यू काम केलं तर त्याच्याऐवजी तुम्ही ना डायरेक्ट इथे पण गाठ मारू शकता, जर तुम्हाला इथे गाठ मारून मग वरतून सुरुवात करायची असेल तर. आणि जर गाठ नसेल मारायची तर तुम्ही इथून डायरेक्ट कंटिन्यू करत वरती यायचं आहे. आता वरती आल्याच्या नंतरून बघा मी बरोबर वरती पॉईंटवर आले. त्या पॉईंटवर आल्याच्या नंतर मी काय करते, टाका थोडासा सोडते. आता याच्यामध्ये आपण काय करतोय, नक्षीचं तुम्हाला मी दाखवते की लोडिंग कशी असते. आता नक्षी ही जरदोशी कशी असते हे तर तुम्हाला मागे मी दाखवलेलंच आहे बरोबर. तर ही बघा ही नक्षी आहे. आता ह्या नक्षीचीच आपण लोडिंग करणार आहे. त्या नक्षीच्या नंतरून मी तुम्हाला प्लेन जरदोशीमध्ये पण लोडिंग दाखवेल, म्हणजे तुम्हाला समजून येईल की आपल्याला प्लेनमध्ये कशी दिसते जरदोशीची लोडिंग आणि नक्षीची कशी दिसते ते. आता मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेते बघा. तुम्हाला जर तुकडे करायला समजत नसेल तर काय करायचं माहिती आहे का, तुम्ही ना हे इथून असं काउंट करून घ्यायचं. तुम्हाला माझा हात आडवा येत असेल पण समजून घ्या की इथून असं मी काउंट करून घेतलं की माझं कुठपर्यंत मला जरदोशी लागणार आहे आणि तेवढेच तुकडे मी कट करून घेणार आहे. आता नक्षीचं काम दिसायला खूप सुंदर दिसतं, कारण नक्षीला एक वेगळीच शायनिंग असते, तुमच्या कामाला ती उठावून दाखवते. तर त्याच्यामुळे नक्षीचं जर कधी केलं तर तुम्हाला पर्सनली समजून येईल की किती दिसायला ते छान दिसतं ते. आता बघा मी हे तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत ना, तर आता सर्वात पहिला मी एक तुकडा उचलेल आणि तो तुकडा मी बरोबर मिडलला लावून घेईल. तर हे बघा आता मी एक काय केलं, तुकडा उचलला आणि बरोबर हा मिडलला लावला. मिडलला लावल्याच्या नंतरून काय केलं, मी एक मोठा टाका काढला, एक छोटा त्याच्या पुढे. आता आपण ही दोन्ही बाजूनी भरणार आहेत, तर आपल्याला काय करायचंय, दुसऱ्या बाजूला जायचंय. एक जरदोशी उचलायची आहे आणि तिला बरोबर मध्ये घ्यायची या पद्धतीने. एक मोठा एक छोटा, परत मागे गेले, परत एक जरदोशी उचलली, मध्ये आले, सेम एक मोठा एक छोटा, परत सेम प्रोसेस. याच पद्धतीने आपण काय करणार आहे, शेवटपर्यंत ही जरदोशी लावून घेणार आहेत. आता तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर मी नेहमी म्हणते की तुमच्या हाताला जर ते कम्फर्टेबल काम असेल तर तुम्ही नक्की 2-2, 3-3, 4-4 अशा जरदोशी उचलून घ्या, त्याच्यामुळे तुमचं काम फटाफट व्हायला मदत होते. तर या पद्धतीने बघा आता आपण काय करणार, लास्टला आले, एक टाका टाकला. आता इथे एक छोटासा टाका आपला बसतोय तर तो पण आपण टाकून घेऊया. तर इथे आल्याच्या नंतर आपण इथे गाठ मारून घेऊया बरोबर. गाठ मारल्याच्या नंतरून आता एक बाजू तर आपली पाकळी भरून झालेली आहे. आता आपण दुसरी पाकळी कंप्लीट करणार. एक बाजू तर आपली भरून झालेली आहे, आता आपण दुसरी बाजू भरून घेणार आहेत. आता वरतून सुरुवात करणार, त्याला मिडलला घेऊन येणार, बरोबर आपला जिथं तो जरदोशीचा टाका येतोय तिथपर्यंत टाका घेऊन एक छोटा मोठा टाका काढायचा, परत मागे जायचं, सेम रिपीट करायचं आहे. खूप सुंदर अशी ही नक्षीची लोडिंग येते लीफमध्ये, म्हणजे पाकळीमध्ये. तुम्हाला असंच जर अजून छान छान कामं करायची असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या कोणत्या फॅमिली मेंबरला जर काम हे शिकायचं असेल तर त्यांना शेअर करा. आता इथे आपलं एक लास्टचा पाकळी बसते तर ती आपण टाकून घेऊया. हे बघा या पद्धतीने आपलं ही खूप सुंदर अशी नक्षीची लोडिंग कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल की हे काम किती छान दिसायला दिसतं ते. तर हे आता याच्यानंतरून मी तुम्हाला दाखवते की प्लेन जरदोशी मधली लोडिंग कशी दिसते ती. तर आता आपण दुसरी एक पाकळी काढून दाखवते की तुम्हाला जसं आता आपण कसं रेग्युलरमध्ये तर प्लेन जरदोशीचा वापर करतो, तर ते पण काम कसं दिसतंय ते पण तुम्ही बघून घ्या. या पाकळीला मध्य काढणे गरजेचं असतं, कारण मध्य जर काढला तर तुमचं काम व्यवस्थित एक लाईनमध्ये येतं. जर आपण मिडल नाही काढला तर कधी कधी एखादा टाका तुमचा बाजूला जास्त जायला नको, म्हणून मध्य काढून घ्यायचा. आता याच्यासाठी आपण प्लेन जरदोशी घेऊया. तर हे बघा, हे आपण जे आपण रेग्युलर यूज करतो ती प्लेन जरदोशी आहे. मी नेहमी म्हणते तसं थोडीशी खेचून घ्या आणि खेचून घेऊन
आपल्याला हिचे तुकडे करून घ्यायचे. आता तुम्हाला लावायची किती तेवढी मोजून घ्यायची आणि त्या पद्धतीनेच आपण याचे काय करणार आहे, तुकडे करून घेणार आहे. हे बघा, हे आपले तुकडे करून घेतलेत. आता तुकडे केल्याच्या नंतरून सर्वात पहिले तर आपल्याला ही जी पाकळी आहे त्याच्यामध्ये भर द्यायची आहे आणि भरसाठी आपण नक्षी यूज करतोय. तुम्ही प्लेन जरदोशी पण यूज करू शकता, तुमची मर्जी. आता मी इथे गाठ मारते. पहिल्या पाकळीमध्ये मी तुम्हाला दाखवलं, मी कंटिन्यू काम केलं, पण आता मी तुम्हाला इथे दाखवलं की गाठ मारली. आता त्याच्यानंतरून आपण एक साथ 3-4 जरदोशी उचलून घ्यायचे आहेत, जर तुम्हाला पकडता येत असेल तर. हे बघा, आणि पकडून घेतल्याच्या नंतरून काय करतील, पहिला एक जरदोशी टाकली, एक छोटा टाका, परत मागे, परत दुसरी जरदोशी, एक छोटा टाका, परत मागे. सेम रिपीट करत राहायचं आहे हेच. हे बघा, फिनिशिंग खूप छान येते या जरदोशीच्या लोडिंगची, जर तुमचं एकसारखे जर जरदोशी कटिंग असेल तर. आणि त्याच्यामध्ये भर दिलं तर ते काम अजून छान दिसायला दिसतं, म्हणजे ते उठावून येतं काम. तर हे बघा, या पद्धतीने आपण ही लोडिंग कंप्लीट करून घेणार आहेत एक साईडची. आता इथे माझा लास्ट टाका बसेल. हे आपली एक बाजू भरून झालेली आहे. आता आपण दुसरी बाजू पण भरून घेऊया. जर तुम्हाला खरंच माझं काम आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जावा. लाईक केला तर मला पण एक म्हणजे भारी वाटतं की तुम्ही माझा व्हिडिओ तुम्हाला पसंत पडलेला आहे. जर आवडला असेल तरच लाईक करा, जर आवडत नसेल तर करू पण नका. जर तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर शेअर पण करा. जसं तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला आरी वर्क वगैरे शिकायचं असेल फ्रेंड सर्कलमध्ये तर नक्की शेअर करा. हे बघा, हे आपण पूर्ण आता हे कंप्लीट काम करून घेतील. लास्ट आता टाका. तर हे बघा, या पद्धतीने आपला हा टाका कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या मध्ये इथे गॅप दिसतोय, म्हणजे गॅप म्हणजे दोन्ही ज्यावेळेस आपण करतात तर त्यावेळेस ही जी लाईन दिसते ना तर ती दिसते, तर तिला कसं करायचं असतं, तुम्हाला आवडत असेल तर तिला तुम्ही या पद्धतीने कव्हर अप करू शकता. आता मी इथे नक्षी घेतलेली आहे आणि बघा या पद्धतीने आपण नक्षी लावून तिला काय करू शकतो, कव्हर करू शकतो. म्हणजे हे तुम्हाला दिसायला पण खूप सुंदर दिसतं आणि एक तुमचा वेगळा पण टाका बनून जातो. तर या पद्धतीने आता इथे जर तुम्ही बघतील तर इथे तुम्ही सिल्क धाग्याची डायरेक्ट एक लाईन पण इथे टाकू शकता, म्हणजे जेणेकरून ते कव्हर होऊन जाणार. तर बघा, ह्या 3 पाकळ्या आहेत. ह्या 3 पाकळ्या आरी वर्कमध्ये 3 पाकळ्या बोलण्यापेक्षा 2 पाकळ्या आहेत, पण
वेगवेगळ्या पद्धतीने आपण भरलेल्या आहेत. एक ही साधी जरदोशी आहे, ही नक्षी आहे आणि ही परत आपली प्लेन जरदोशी आहे. पण तिन्ही मधले वेगवेगळे डिफरन्सेस तुम्हाला दिसतच असेल. तर याच पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा आणि आरी वर्क करा. आणि जर खरंच तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही नक्की फोटो पण शेअर करा. मी तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये एक नंबर देईल, तर तुम्ही त्या याच्यावरती तुम्ही मला तुमचं जे पण करतील काम ते तुम्ही त्याच्यावरती शेअर करू शकतील. तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.